हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांची अशोक चव्हाणांसोबत बैठक। काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर। भाजप नेते परिणय फुकेंचा दावा। चिपळूणमधील राणे आणि ठाकरे गटातील राड्यानंतर भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त। पोलिसांकडून गुन्हा दाखल। 5 पोलिसांसह दोन्ही गटातील 40 कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती। जिवंत राहिला तर भास्कर जाधव सभा घेईल ना, असं निलेश राणे काल म्हणाले। निलेश राणेंनी मुद्दाम माझ्या कार्यालयासमोरचा रस्ता निवडला। भास्कर जाधवांचा निलेश राणेंवर आरोप। भ्याड हल्ले करून कुणी कुणाला थांबवू शकत नाही। वैफल्यग्रस्त अवस्थेतून असे प्रकार घडतायत, योग्य ती कारवाई करणार। चिपळूणमधल्या राड्यानंतर गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। मी एकटा सांगून अजित पवारांकडूनच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज नाही, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर। सुनेत्रा पवारांच्या शिरूर दौऱ्यानंतर पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण, तर शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचीही शिरूर लोकसभेवरचा दावा कायम। शरद पवार गट माढा लोकसभेची जागा लढण्याची शक्यता। एकजुटीनं शक्तीपणाला लावा, माढामध्ये अनुकूल निकाल देऊ। पक्ष गेला म्हणजे अस्तित्व संपलं असं नाही, कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी शरद पवारांचं वक्तव्य। मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण। अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आयोगाचा अहवाल, सूत्रांची माहिती। मागासवर्ग आयोगाचा अहवाल सदस्यांना वाचू दिला नाही, जबरदस्तीनं सह्या घेतल्या। सरकारला दिलेला अहवाल कोर्टामध्ये टिकणार नाही, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा आरोप। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस। मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतील। आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही, जरांगेंचा इशारा। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस। कर्मचाऱ्यांची 61 लाख पीएफ रक्कम थकवल्यानं कारवाई। टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची परदेशामध्ये तस्करी। सीमा शुल्क विभागाकडून 82 मेट्रिक टन कांदा कंटेनरमधून जप्त। शिवडी नावाशेवा अटल सेतू 14 तास बंद राहणार। उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी आज रात्री 11 ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवर वाहनांना बंदी। मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासोबत 10 ते 12 आमदार भाजपच्या वाटेवर। 19 तारखेला भाजपात पक्षप्रवेश करण्याची चर्चा। छिंदवाडा दौरा रद्द करून कमलनाथ आज दिल्लीला जाणार। भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा आज 3रा दिवस। पहिल्या डावामध्ये इंग्लंडला 319 धावांवर रोखण्यात यश। दुसऱ्या डावामध्ये भारताला पहिला झटका, रोहित 19 धावांवर बाद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।